नमस्कार मंडळी. तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास विदर्भ स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आजची रेसिपी आहे सोले चिकन, म्हणजेच तुरीच्या शेंगा आणि त्याचे दाणे काढून त्यामध्ये आपण ही चिकनची भाजी करणार आहोत. तर ही विदर्भामध्ये आवर्जून केली जाते. तर छान असा तुरीचा हंगाम चालू आहे. तर तुरीच्या दाण्यापासून खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या विदर्भामध्ये रेसिपी तयार केले जातात. त्यातलीच एक ही खास रेसिपी आहे सोले चिकन. तर ही रेसिपी चवीलाही खूप छान लागते, अतिशय स्वादिष्ट आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की तयार करून बघा. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. मार्केटमध्ये आता छान अशा तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत. तर ह्या तुरीच्या शेंगा मस्त घरी घेऊन या आणि या हिवाळ्यामध्ये विदर्भ स्पेशल सोले चिकन नक्की करून बघा. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करू. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याचबरोबर शेंगा घेतलेल्या आहे तुरीच्या. तर हे तुरीच्या शेंगा मी निवडून एक वाटी घेतलेल्या आहे. तर आपल्याला एक वाटी दाणे लागणार आहे. तर हे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एक कुकर घ्यायचा आहे. यामध्ये एक पळी तेल टाकलेला आहे. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो टाकणार आहोत. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्यामध्ये चिकन टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. आता थोडंसं पाणी टाकून आपण चिकन शिजवून घेणार आहोत. नेहमी शिजवतो त्याप्रमाणे आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर आता मस्त असं चिकन शिजून झालेलं आहे. आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथं तुरीचे दाणे आहेत. त्यानंतर 2 कांदे, एक खोबऱ्याची वाटी आणि 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत. तर कांदा छान असा पॅनवरती भाजून घ्यायचा आहे. तर थोडंसं तेल टाकून आपण हे भाजून घेणार आहोत. त्यानंतर खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत. तर कांदा खोबरं हे आपण बाजूला काढून घेत आहोत. त्यानंतर हिरव्या मिरच्या या सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. ते काढून त्यानंतर आपण तुरीचे दाणे थोडेसे डाग लागेपर्यंत भाजून घेणार आहोत आणि थोडे दाणे मी बाजूला ठेवलेले आहेत. तर आता हे छान भाजून झालेले आहे. जास्त भाजायचे नाहीये. थोडेसे डाग लागले की आपण हे काढून घेणार आहोत. तर आता इथं हा मसाला तयार झालेला आहे. थंड झाला की आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हा मसाला आपण टाकून देणार आहोत. त्यानंतर आपण 2 चमचे धने पावडर टाकणार आहोत. तुम्ही धने सुद्धा भाजून घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मसाला बारीक करून घेणार आहोत. तर इथे बघा मसाला छान असा बारीक झालेला आहे. यामध्ये तुरीचे दाणे सुद्धा आहेत. तर आता हा मसाला तयार आहे. त्याचबरोबर आपण शिजून घेतलेलं चिकन सुद्धा. तर आता एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बाजूला ठेवलेले दाणे टाकणार आहोत, म्हणजे दिसायलाही छान दिसतात. त्यानंतर आपण बारीक वाटून घेतलेला मसाला टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. तर छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला कच्चा राहणार नाही. त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे फक्त कलर येण्यासाठी टाकलेलं आहे. त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. तर मसाला छान असा आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये मसाल्याचे पाणी थोडेसे टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत.
आता यावरती आपण झाकण ठेवून मसाला शिजवून घेणार आहोत. पाच मिनिटांनी झाकण काढून मसाला छान शिजलेला आहे आणि तेल सुद्धा वरती आलेलं आहे. तर आपला मसाला आता शिजून झालेला आहे. त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी हे गरजेनुसार टाकायचं आहे. त्यानंतर शिजवून घेतलेलं चिकन यामध्ये टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. तर आता छान मिक्स करून झालेलं आहे. याला 1-2 उकळी आणून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि यामध्ये कोणताही फ्लेवरचा तुम्ही मार्केटचा मसाला टाकू शकता. तर मी किचन किंगचा मसाला टाकलेला आहे 1 चमचा. त्यानंतर झाकण ठेवून आपण याला छान उकळी आणून घेणार आहोत. तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे. वरून मस्त कोथिंबीर टाकायची आहे. विदर्भामध्ये कोथिंबीरला सांबर म्हणतात. तर मस्तपैकी सांबर टाकून ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेत आहे. चिकन पहिले शिजून घेतल्यामुळे भाजी लवकर तयार होते. तर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. चवीला तर अप्रतिमच आहे. तर तुम्ही ही भाजी नक्की तयार करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.